हॅलो फ्रेंड, सांचीज रंगोली अँड बेकिंग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण खेकड्याची खमंग अशी कढी बनवणार आहोत. त्यासाठी मी आधी बाजारातून जिवंत असे खेकडे आणले. त्यांनी मला अर्धे तर साफ करून दिलेच होते, त्याचे पाय वगैरे सगळे तोडून दिले होते मला त्यांनी. मग मी घरी आणल्याच्या नंतर याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि आपला मसाला कांडायचा बत्ता असतो ना दगडाचा, त्या बत्त्याने हलक्या हाताने यांना असं ठेचून घेतलं, थोडं थोडं हलकंसं, जेणेकरून हे शिजल्यानंतर याची टरफलं आपल्याला दातांनी फोडता आली पाहिजे. एवढं असं हलकं याला काढून घेतलं. आता खेकड्याचा जो मधला पार्ट असतो ना, तर त्याचे ही मागची जी साल आहे ही हाताने इझिली निघते आणि त्याच्या दशासुद्धा. मग आता याला फोडायचं कसं? जिथे खेकड्याला पाय असतात ना, तिथे आपण अलगद असा चाकू टाकून त्याला उलवलं की ते उलतं आणि मधला भाग जशाच्या तसा टाकला आणि टरफलामध्ये त्याच्या कवटीमध्ये जो मटेरियल होतं ना, ते चमच्याने मी काढून घेतलं. अशा प्रकारे आपण खेकडे सगळीच्या सगळे स्वच्छ करून घेतलेले आहे. चला तर आत्ता आपण फोडणीकडे वळूया. इथे गॅस तापवला, गॅसवरती एक गंज ठेवला, पाहिजे एवढं तेल टाकून घेतलं आणि एक मीडियम साईजचा कांदा कापून घेतला आणि तेलावरती परतून घेतला. आता इथे मसाल्यालासुद्धा आपण छान परतून घेऊया. इथे मी लसण, जिरं, खाकस, खोबरं, लवंग, विलायची, खसखस आणि काही जावित्री, कलमी असं टाकून एक छान असा गरम मसाला बनवून घेतली, त्याची पेस्ट. आणि मग मसाला झाला की याच्यामध्ये मी 1 चम्मच भरून असं तिखट टाकलं, चवीनुसार हळद टाकली आणि स्वादानुसार मीठ टाकून घेतलं आणि छान याला मी असं परतून घेतलं. आपल्याला हवं त्या पद्धतीने आपण याला तिखट बनवू शकता. मसाले काही कमी जास्त आपण करू शकता. आणि मसाला छान होत आला की याच्यामध्ये थोडंसं आपण याला पाणी टाकून झाकण ठेवून याची छान आपण एक वाफ काढून घेऊया, जेणेकरून मसाल्याला सुंदर असं तेल सुटेल आणि मसाला आपला छान परतला जाईल. बघू शकता आपण. आता याच्यामध्ये आपण जे खेकडे फोडून ठेवलेत ते खेकडे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि याला छान असं परतून घेऊया. परतताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की खेकड्याला याच्या अंगाभोवतीच फक्त रस्सा करायचा असतो. तर इथे खेकड्याला स्वतःचं सुद्धा पाणी असतं. आपण जेव्हा झाकण ठेवून एक वाफ काढू तेव्हा याला पाणी सुटलेलं असेल, तर पाहिजे तेवढा रस्सा करायचा. मी 4 लोकांसाठी 1 ग्लास रस्सा बनवला. अहो एवढे भन्नाट झालेत म्हणून सांगू खेकडे, आपण सुद्धा बनवा. चला तर मग बाय.